नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आहे दिवस दुसरा. पहिला व्हिडिओ आहे माझा आरी वर्कचा. त्याच्यामध्ये मी संपूर्ण आरी वर्कमध्ये काय काय मटेरियल वगैरे यूज होतं आपल्याला आणि कशा प्रकारे यूज करायचं, कोणत्या गोष्टीसाठी यूज करायचं, हे सगळं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण हा क्लास फुल फ्री ऑनलाईन क्लास आहे. आरी वर्कचा बेसिक टू ॲडव्हान्स क्लास आहे. सो तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ह्याच्यामध्ये मी छोट्यातल्या छोट्या गोष्टी आणि टिप्स सगळ्या शेअर करणार आहे. आणि आज आपण बघणार आहोत की आरी स्टँडचा यूज कसा करायचा. काल तर मी तुम्हाला सगळ्या मटेरियलचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि आता आज आपण बघणार आहोत आरी स्टँड लावायचा कसा, रिंग अटॅच कशी करायची. ठीक आहे. तर मी काल जसं तुम्हाला बोललेली की आरी स्टँडला आपण हे मास्किंग टेप लावतो, राईट. तर मास्किंग टेप जी आहे ती अशी असते बघा. ही असते मास्किंग टेप. ठीक आहे. अशी कपड्यासारखीच असते आणि सहज अशी होते, निघते, म्हणजे कैची वगैरे काय लागत नाही त्याला. ठीक आहे. तर आता ही लावायची कशी, तर आपली रिंग जी आहे ती मी दाखवते तुम्हाला. हे बघा, ही रिंग आहे ना, ती आपली ही अशी असते. ठीक आहे. ही रिंग अशी असते. सो कधी कधी कसं होतं माहिती का, कपडा असतो आपला, तर हे कसं ना थोडंसं कधी कधी थोडा स्क्रॅच वगैरे असतो ना, तर कधी कधी कपडा अटकण्याची शक्यता असते. सो बेटर की तुमची रिंग पण व्यवस्थित राहिली पाहिजे आणि तुमचा कपडा पण व्यवस्थित राहिला पाहिजे. कपडा म्हणजे ब्लाऊज पीस. सो कसं ना, त्याला आपण ही मास्किंग टेप लावायची. मास्किंग टेप लावल्याने हे पण सिक्युअर राहतं आणि कसं रिंग पण लवकर खराब होत नाही, कपडाही खराब होत नाही. तर आता ही लावायची कशी, तर मी एकदम सिंपल पद्धतीने सांगते बघा. हे असं चिकटपट्टी म्हणजे मास्किंग टेप ही काढून घ्यायची आणि आता आपण लावणार आहे. ठीक आहे. तर लावायची कशी, इथे असं घ्यायचं आणि त्याला एक राऊंड करायचा. ठीक आहे. आता राऊंड केल्यानंतर जो आपण आता हे ना क्रॉसमध्ये घ्यायचं, म्हणजे असं एकसारखं नाही घ्यायचं, क्रॉसमध्ये घ्यायचं. हे बघा, असं क्रॉसमध्ये घ्यायचं आणि ही आरामात मस्त अशी राहते आणि रिंग पण आपली सुरक्षित राहते बघा. असं हे क्रॉसमध्ये आणि नंतर असं थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, का आता ही व्यवस्थित चिपकते, म्हणजे तुम्हाला अशी दिसेल बघा. ठीक आहे. अशी क्रॉस लावायची. त्याने कसं कपडाही फाटत नाही, बाकीची तुमची रिंग पण व्यवस्थित राहते. हे बघा, अशी लावायची. समजलं तुम्हाला? सिंपल आहे. त्याने कपडा व्यवस्थित राहील आणि तुम्ही काम जे कराल ते व्यवस्थित, असं कपडा कसा फसकला वगैरे असं धागे वगैरे निघतात ना, ते असं अजिबात नाही होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता ही अशी पूर्ण दोन्ही रिंगला लावून घ्यायची. तुम्ही आता छोटी किंवा मोठी 18 इंचच्यापेक्षा पण छोट्या रिंग असतात, ती जरी वापरत असाल तर त्यालाही एकदा लावून ठेवायचं. आता ही कशी ना, मी ही लावून ठेवलेली आहे ना, ह्या रिंगला आता 3 वर्ष तरी झाले, 3-4 वर्ष झाले. सो ही जशी आहे तशीच आहे बघा. असं रिंगला काहीच नाही झालेलं, व्यवस्थित अशी राहते. सो ही मास्किंग टेप तुम्ही नक्की लावून घ्या, कारण इझी आहे आणि हे हार्डवेअरमध्ये सहज भेटतं. सो तुम्ही असं पटपट लावलं ना, हार्डली 5 मिनटामध्ये लागून जाते तुमची रिंग. ठीक आहे. आता आपण स्टँड कसा लावायचा ते बघूया. हे बघा, हे 2 रिंग असतात. काल जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं, ही एक मोठी रिंग असते, त्याच्याबरोबर ही छोटी असते. मोठ्या रिंगला असं स्क्रू असतो की तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ही स्टील तशीच असते, प्लेन असते. ठीक आहे. तर आता आपण स्टँड कसा लावायचा बघूया. हे बघा, हे 4 जे आहेत स्टँड, ते आपण आता बघूया कसे लावायचे. आता हे बघा, हा रिंग स्टँड आहे. ठीक आहे. आणि हा असा उलटा असतो. हा उलटा आहे, उलटा पकडायचा नाही. हा रिंग स्टँड असा पकडायचा, म्हणजे जे एवढा आहे इथे जो गॅप दिसतोय ना तुम्हाला, हा जो गॅप कुठे फील होतो, ही आपली रिंग जशी अडकते ना ह्याच्यामध्ये, त्याच्यासाठी हा यूज होतो. काय मी बघितले जेव्हा मी क्लासेस घेते ना, काय जणी अशा अटॅच करतात असं उलटं. ठीक आहे. खूप जणांचं असं झालेलं आहे की असं उलटा जॉईन करतात, तर असं अजिबात करायचं नाही. रिंग स्टँड जो आहे असा पकडायचा आणि असं इथून खाली स्टँड येतो त्याचा. ठीक आहे. सो कसा लागणार आपला स्टँड, असा लागणार आहे ना, की असा लावायचा. ठीक आहे.
भरपूर स्टुडंट असं मिस्टेक करतात आणि मग बोलतात की रिंग कशी लावू, हे कसं करू, ते कसं करू. तर व्हेरी सिम्पल आहे. हे असं लावायचं आहे, म्हणजे तुमची रिंगमध्ये हा असा हे जो 2 बोटांचा गॅप आहे तो वरती आला पाहिजे, ना की खाली आला पाहिजे. ठीक आहे, असा वरती, कारण ह्या गॅपमध्ये आपली रिंग बसते, रिंग स्टँडवरती. ठीक आहे. सो आता सिम्पल आहे. हे वरचा जो स्क्रू, आता इथे खाली ब्लॅक कलरचा पाय असतो आणि इथे वरती स्क्रू असतो, तो काढायचा. ठीक आहे, हे बघा असा काढायचा. ठीक आहे, काढला आणि त्याला इथे जॉईंट करायचं असं आणि स्क्रू लावून घ्यायचा. हे बघा असं स्क्रू लावून घ्यायचा आणि मग वरती असं स्क्रू पकडायचा आणि खालून असं प्रेस करायचं आणि घट्ट होतो हा. ठीक आहे, हा झाला पहिला स्टँड. सो हा कधी ढिला वगैरे झाला तर तुमच्याकडे जो घरातली अशी पकड वगैरे असते किंवा हार्डवेअरमध्ये जी पकड यूज करतो ना, त्याने हे टाईट पण करू शकता. ठीक आहे, हे कधी कधी लूज होतं, भरपूर वेळा असं होतं की स्टँड लूज होतो वगैरे. सो लूज होतोच, याच्यावरती एवढं सोल्युशन नाही आहे, कारण की कधी कधी कसं आपण भरपूर वगैरे काम केल्यानंतर लूज होतो. तो असं पकड घ्यायची आणि पकडीने टाईट करून घ्यायचा. ठीक आहे. सो मी असं हे दोन्ही ह्याचे चारी पाय मी असे लावून घेते. सो तुम्ही कालच्या व्हिडिओला भरपूर छान असा प्रतिसाद दिला, सो त्याच्याबद्दल थँक्यू. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला हा क्लासेस फ्रीमध्ये भेटणार आहे, तोही ऑनलाईन, तेही घरी बसल्या. तुम्ही कधीही माझा व्हिडिओ बघू शकता आणि तुमची आरी वर्कची प्रॅक्टिस करू शकता. आणि आता ब्रायडल सीझन वगैरे येतात तर तुम्हाला घर बसल्या ही ऑर्डर येऊ शकते. जर तुम्ही प्रॉपर अशी फिनिशिंग ठेवली तर खूप छान पद्धतीने तुम्ही शिकाल. आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो आता हे मी लावून घेते. आणि कसं आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर काही असं शिकणार आहोत नवीन. सो तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. हे कसं एकदा स्टँड लावलं आणि त्याच्यानंतर तुम्ही काम करायला घेतलं तर हे इझी होऊन जातं. ठीक आहे. व्हिडिओमध्ये दिसत नाही कारण मला मग कॅमेरा सारखा सेट करावा लागतो. मी हे सेट करते आणि मी तुम्हाला दाखवते. खूप साऱ्यांचा डाऊट असतो की कधी कसं ना मनी वगैरे कोणाला काय बोलतात, काय कसं, म्हणजे मटेरियलला काय नाव देतात काय. तर प्रत्येक ठिकाणी कसं ना दुकानदार वेगळे असतात. तर काय जे कट बीट्स होते ना त्याला कधी सल्ली बोलतात बघा. सल्ली चाहिए क्या आपको असं वगैरे. तो सल्ली म्हणजे पण कट बीट्सच आहेत, आपण कट बीट्स बोलतो मराठीमध्ये. सो ठीक आहे. म्हणजे तुम्ही शॉपमध्ये गेला तर कसं तुम्ही जर मटेरियलचे सपोज नाव वगैरे नसेल माहीत तर सिम्पल आहे की तुम्ही फोटो काढा, स्क्रीनशॉट काढा आणि त्यांना दाखवा. कारण कधी त्यांची जी मटेरियलचे जे नावं असतात कधी वेगळी असतात, आपण जे बोलतो ते कधी वेगळं असतं, पण कसं सामान तर एकच आहे. सो तुम्ही ते शॉपमधून सहज घेऊ शकता. आणि मोस्ट ऑफ मटेरियल प्लीज असं बघूनच घ्या. खूप साऱ्या म्हणजे गोष्टी आहेत की ऑनलाईन वगैरे ऑर्डर करतात. ऑनलाईन म्हणजे वेबसाईट वगैरे, तर वेबसाईटवरून पण घेऊ शकता जर ट्रस्टेड असेल तर तुम्ही मोस्ट ऑफ तर बघूनच घ्या. हे सजेस्ट करेन, कारण काय म्हणजे रिव्ह्यू आलेले आहेत की जे ऑनलाईन स्टुडंट असतात त्यांनी कधी कसं ना स्वस्त भेटतं आहे म्हणून प्रोडक्ट म्हणजे मटेरियल मागवलेलं आरीवर्कचं. पण ते कधी ना ते बोलतात की ताई 4 दिवसांनी 8 दिवसांनी, नंतर ते हळूहळू असे डल पडायला लागतात हप्त्यानी. तर ते डल पडून देऊ नये, कारण ते जर सपोज तुमचे 1 हप्त्यामध्ये डल पडतात तर विचार करा की 1 महिन्यामध्ये त्या ब्लाऊजचे मध्ये म्हणजे पूर्ण फिनिशिंग तर जाईलच आणि तुमची मेहनत ही वेस्ट जाईल. तो बेटर वे की तुम्ही चांगल्या क्वालिटीचं मटेरियल घ्या. मी प्रत्येक स्टुडंटला पण क्लासमध्ये हेच सांगते की तुम्ही मटेरियल घ्याल ते व्यवस्थितच घ्या, कारण एक ब्लाऊज करायला निदान तुम्हाला 2-3 दिवस लागतात. ती तेवढी तुमची मेहनत असते, ती अशी वेस्ट नको जायला बिकॉज ऑफ क्वालिटी. ठीक आहे. सो आपण आता बघा हा स्टँड आता रेडी झालेला आहे. थांबा मी अजून कॅमेरा थोडा सेट करते म्हणजे तुम्हाला फुल दिसेल.
दिसतंय, हे बघा असं स्टँड. आता हा मी कसा पकडनी टाईट नाही केलेला, पण ऑलमोस्ट झालेला आहे. सो त्याचे हे जे स्टँडचे पाय आहेत ते जरा असे व्यवस्थित करायचे. ठीक आहे, हा झाला प्रॉपर स्टँड. दिसतोय तुम्हाला? ठीक आहे. आता इथे मी सांगितलं ना, इथे दोन बोटांचा गॅप असा वरती दिसला पाहिजे, तेव्हा तुमची रिंग अडकेल. असा उलटा स्टँड नाही लावायचा. ठीक आहे, हा रेडी झाला स्टँड. आता आपण स्टँडवरती कपडा कसा लावायचा ते बघूया. आता जसं की मी सांगितलं की हा स्क्रूनी कमी जास्त करू शकतो. ठीक आहे. सो दुसरी जी रिंग आहे ती छोटीवाली आहे, म्हणजे ही मोठी असते आणि ही छोटी असते, म्हणजे तुम्हाला अशी भेटते. ठीक आहे. तर तुमच्याकडे ब्लाऊज पीस वगैरे असेल ना, तो घ्यायचा. आता कसं प्रॅक्टिससाठी आहे तर तुम्ही साधा असा कॉटनचा घेऊ शकता. मार्केटमध्ये अवेलेबल असतो 30, 40, 50च्या रेंजमध्ये. तर तुम्ही ब्लॅक किंवा व्हाईट घ्या, कारण ब्लॅक आणि व्हाईटवरती कसं डिझाईन चांगली तुम्हाला उठून दिसते. उठून म्हणजे तुम्हाला फिनिशिंग समजते की तुमचं फिनिशिंग कशी येते, काय चुकत वगैरे असेल तर. असं कलरफुल वगैरे नाही घ्यायचं स्टार्टिंगला. मोस्ट ऑफ ब्लॅक किंवा व्हाईट दोघांपैकी एकच घ्यायचा. आणि जर ब्लॅक घेतला, म्हणजे ब्लॅक का सजेस्ट करते, कारण आपण जेव्हा व्हाईट पेन्सिल यूज करणार ना, ही बघा ही व्हाईट पेन्सिल, तर त्याचं जे मार्किंग असतं ना ते स्पष्ट ह्याच्यावरती दिसतं. म्हणजे सपोज तुम्ही चेन स्टिच करताय, बाकी कोणती डिझाईन करताय, ती अशी वेडी वाकडी नाही गेली पाहिजे, फिनिशिंग एका लाईनमध्ये आली पाहिजे. सो व्हाईट पेन्सिल आपल्याला गाईड करतं की इथून असं स्टिच घ्यायचं आहे. सो मोस्ट ऑफ ब्लॅक कपडा यूज करायचा. ठीक आहे. आता मी हा ओपन करते. आता मी खाली आहे ना, हे बघा खाली आहे ना, इथे मी छोटी रिंग ठेवलेली आहे. ही छोटी आहे जिला आपण म्हणजे जिला असं प्लेन आहे, स्क्रू नाही आहे, ती वाली मी खाली ठेवणार. त्याच्यावरती आता मी कपडा लावते. ठीक आहे. आता कपड्याचं कसं आहे माहिती आहे का, आपण आता एका कपड्यावरती भरपूर सारं वर्क करू शकतो. तर कसं ना, आपण एक कॉर्नर पकडायचं की आपण आता हा कॉर्नर पकडला आहे, हा कॉर्नर आहे, 4 कॉर्नर आहेत. सो कसं ना, मध्येच नाही घ्यायची डिझाईन. मध्येच घेतली ना तर कसं होईल, ते कॉर्नर हा कॉर्नर वेस्ट जातो. बेस्ट म्हणजे कसं ना, नंतर तिकडे कपडा जॉईन करावा लागतो, मग दुसरं काम करावं लागतं. बेटर वे काय करायचं की असं एक साईडून घ्यायचा. बघा एक साईडून घ्यायचा असा, जेणेकरून तुम्हाला दुसरी साईड तिसरी साईड पण व्यवस्थित वापरायला भेटेल. ठीक आहे. असा ठेवला कपडा, दिसतोय असा कपडा ठेवायचा. नॉर्मल आपला ब्लाऊज पीस असतो ना त्याच साईजचा घ्यायचा. 80 मीटर पण घेऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. सो ठीक आहे, असा ठेवला. आता इथे चारी बाजून मी थोडा गॅप ठेवला. तर हा कॉर्नर आहे ना, तो गॅप ठेवलेला आहे का तर आपल्याला खेचायला लागेल. आणि इथे पण मी गॅप ठेवलेला आहे. ठीक आहे. आता जी स्क्रूचं जे आहे ना, स्क्रूची रिंग आहे ती आपण अशी लूज करायची थोडी या साईडून. ठीक आहे. आणि लूज केली. त्यावरती आता प्लेन कपडा असा प्लेन करून घ्यायचा, जेणेकरून पुढचं जे काम आहे ते आपलं जास्त वाचेल. सो प्लेन केलं आणि आपण ह्याला असा अटॅच करायचा. इझी पद्धतीने असं अटॅच होऊन जातं बघा. ठीक आहे. असं प्रेस करायचं, थोडं चारी बाजूने प्रेस केला. असा प्लेन असा कपडा तुमचा बसला पाहिजे. ठीक आहे. बसला. आता काय करायचं, आपण हे जे लूज केलेलं आहे ना ते आता टाईट करायला घ्यायचं. एका हाताने स्क्रू पकडायचा आणि हे टाईट करायचं. सिम्पल आहे एकदम. असा टाईट बसतो. ठीक आहे. टाईट बसला. आता कपडा जो आहे आपल्याला तो आता व्यवस्थित अजून म्हणजे बसला आहे 80%, पण असा लूज आहे बघा. असा लूज आहे. सो लूज कपडा नाही ठेवायचा रिंगवरती. आपल्याला कपडा कसा व्यवस्थित बसला पाहिजे. इथे जे असे घडी पडलेली आहे ना ती सुद्धा दिसली नाही पाहिजे. म्हणजे कपड्यावरती कुठे जशी घडी चुरमुळ असं काही दिसलं नाही पाहिजे. ठीक आहे. सो आता काय करायचं, त्याच्यासाठी सिम्पल आहे. आपला डावा हात आहे त्याने रिंग पकडायची, रिंग. ठीक आहे. आणि जो उजवा हात आहे ते अंगठा आणि जी 2-3 बोट म्हणजे 4 बोटं आहेत त्यांनी कसं ना असं खेचायचं अंगठ्याने. मोस्ट ऑफ अंगठ्याने असं खेचायचं
आणि एक साईडून म्हणजे तुम्ही आता एकदा इकडून खेचता एकदा तिकडून असं नाही खेचायचं, एका वेमध्ये जायचं, म्हणजे ह्या साईडूनच खेचायचं बघा. आणि जो हळूहळू कपडा आहे ना, जो आपला जो एक्स्ट्राचा जो रिंगमध्ये आहे तो असा टाईट होऊन जातो. हे बघा होतोय टाईट. असा टाईट करून घ्यायचा चारही बाजूने, म्हणजे कसं ना आपण काही वर्क करणार आहे ते व्यवस्थित होईल. कारण जेव्हा असं मेजरमेंट वगैरे करतो आणि सपोज असं सुरतुक्या वगैरे असतील ना, तर कसं मेजरमेंट चुकतं, डिझाईन खराब होते. सो बेटर वे की तुमचा कपडा व्यवस्थित टाईट बसला पाहिजे. टाईट कपडा असेल तर स्टिचेस खूप छान येतात. ठीक आहे, स्टिच वगैरे व्यवस्थित, म्हणजे तुम्ही जो टाका टाकणार आहे तो व्यवस्थित येतो. सो असा हा चारी बाजूने खेचायचा. ठीक आहे, खेचला बघा, दिसतोय असा प्लेन असा. कधी कधी असा आवाजही येतो, आत्ताही येतोय. ठीक आहे, सो तुम्हाला असं कधी वाटलं की लूज होतं आहे, तो सिम्पल आहे, इथून असं हे करायचं, लूजकडे टाईट करायचं, लूज होतो तर. ठीक आहे, आता हा मी चारही बाजूने बघा प्लेन असा केलेला आहे. ठीक आहे, दिसतोय प्लेन असा, कुठेच सुरतुक्या वगैरे नाही, घडी नाही आहे, काही नाही आहे. सो खूप छान पद्धतीने रिंगवरती बसलेला आहे. सेम तुम्हाला असाच बसवायचा आहे, म्हणजे हे तर तुमचं काम 50% झालेलं आहे. ठीक आहे, तर आता हा स्टँडवरती लावायचं आहे. हा आहे स्टँड, सिंपल पद्धतीने सांगते. ठीक आहे, इथे आता हा असा आहे, म्हणजे जो एक्स्ट्रा जो कपडा दिसतो ना तुम्हाला, हा रिंगच्या साईडून येणार, म्हणजे अडकणार नाही. तुम्ही असं अडकवायचं नाही ह्याच्या आतमध्ये, म्हणजे असा कपडा दिसला नाही पाहिजे, हा असा साईडला गेला पाहिजे रिंगच्या, असा साईडला. ठीक आहे, हे बघा, आणि इथे स्टँडवरती अडकतो आरामात, म्हणजे लॉक होतो. तुम्ही सहज काढू पण शकता आणि तो बसतो पण व्यवस्थित. ठीक आहे, जर तुम्हाला काही वाटतंय की खूप एक्स्ट्रा कपडा आहे, तर इथे तुम्ही जो आपला केसांचा क्लिप असतो ना, तो असा एका साईडला असा कपडा घ्यायचा आणि असा क्लचर लावायचा. ठीक आहे, हे पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, हा झाला स्टँडवरती आपण म्हणजे रिंगवरती आपण कपडा लावलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं? काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, मी क्लास हा फ्री ठेवलेला आहे, कारण काही जणांना कसं ना ऑनलाईन क्लासेस जॉईन करायला फीज नाही जमत काहींना द्यायला. सो कसं ना हा क्लास फ्री ठेवलेला आहे, तो तुम्ही सबस्क्राईब करा, मगच तुम्हाला माझे व्हिडिओ नवीन जे येत आहेत ना ते तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, सबस्क्राईब केलं तर अजून इझी पडेल, माझे जे नवीन व्हिडिओ येतात ते डायरेक्टली तुमच्या नोटिफिकेशनवरती येईल आणि तुम्हाला पटकन बघता येतील. आणि मोस्ट ऑफ माझे व्हिडिओ संध्याकाळच्या टायमिंगला येतील, म्हणजे तुमचं काम वगैरे झाल्यानंतर तुम्ही आरामात बसून माझे व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे.